मी अमित मानका तडवी, वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव जळगाव। उद्या दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर राज्यव्यापी आंदोलनाची उद्यापासून सुरुवात होत आहे। आणि या सदरील आंदोलनामध्ये ज्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजप सरकारच्या ज्या मूर्खपणाच्या ज्या काही पॉलिसी आहेत त्याचा फटका हा सर्वसामान्य जनतेला बसलेला असून त्याचा सगळ्यात जास्त फटका हा महिला वर्गाला जास्त बसत आहे। तर त्याच्यामुळे आम्ही संपूर्ण वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, उपविभागीय स्तर किंवा शहराच्या पातळीवर हे आंदोलन यशस्वीपणे राबवण्यात येत असून सदरील आंदोलनामध्ये सर्व वंचित बहुजन आघाडी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते, महिला आघाडीच्या कार्यकर्ता तसेच पाचोरा व भडगाव तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी यांनी उद्या दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ 10 वाजता उपस्थित राहायचे आहे। सदरील आंदोलन हे निदर्शन आंदोलन स्वरूपाचे असून सदरील आंदोलनामध्ये आपण उपविभागीय अधिकारी श्री भूषण आयरे साहेब यांना आपण निवेदन देऊन पाचोरा आणि भडगाव तालुक्याची परिस्थितीची आपण जाणीव करून देणार आहोत की पाचोरा आणि भडगाव मध्ये जे सर्वसामान्य लोकांना जे 912 रुपयाचे जे गॅस सिलेंडर आहे ते आज त्यांना ब्लॅक मध्ये 2-2 हजार रुपयाला त्यांना मिळत आहे आणि त्यांना नंबर लावून सुद्धा त्यांच्या मोबाईलवर OTP पडून सुद्धा त्यांना गॅस सिलेंडर मिळत नाही। तर त्याच्यामुळे एकीकडे आमचे मुख्यमंत्री म्हणतात की बा गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही, परिस्थिती नियंत्रणात आहे, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की मुंबईमध्ये अक्षरशः हॉटेल असतील, मेस असतील, अक्षरशः बंद आहेत पडलेल्या। आणि मध्यंतरी एक वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने जे सरपंच झाले होते तर त्यांचा सुद्धा या गॅस सिलेंडरच्या रांगेत लागून मृत्यू झालेला होता। तर त्याच्यामुळे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी त्याचा संताप ह्या राज्य सरकारवर, रोष हा व्यक्त केलेला आहे। आणि तरी सुद्धा ह्या महाराष्ट्र सरकारला जाग न येता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काहीतरी विनाकारण बेतासारखं वक्तव्य करतायत की बा महाराष्ट्रामध्ये गॅस सिलेंडरची टंचाई नाही। त्यामुळे आम्ही संपूर्ण प्रशासनाला आणि SDM साहेबांना ही विनंती करतो, जर पाचोरा भडगाव मध्ये गॅस सिलेंडरची टंचाई नाही तर मग ही कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते का आणि याच्यामध्ये प्रशासनाचे काही भ्रष्ट अधिकारी आणि काही दलाल यांचा सहभाग आहे का याची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे व तसे ज्या गॅस एजन्सी याच्यामध्ये सामील झाल्या असतील त्यांचे देखील लायसन व परवाना हा रद्द करण्यात यावा व या संबंधित याच्यामध्ये सामान्य माणसाला त्रास होणार नाही, त्यांना काही हकनाक आर्थिक व मानसिक भुर्दण बसणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी। करिता या सर्व विषयावर आम्ही उद्या हे आंदोलन करणार आहोत।